काशी क्षेत्री स्नान करीतो, करविरी भिक्षेला जातो आणि माहूर निद्रेला वरितो, असे हे प्रभू देवाधिदेव दत्तात्रेय. नांदेड जिल्ह्यातलं श्री क्षेत्र माहूर म्हणजे देवाधिदेव दत्तात्रेय यांचं जन्मस्थान. या ठिकाणी आज सुद्धा गादी परंपरा आहे. अनुसया शिखर आणि दत्त शिखर म्हणजे प्रभू दत्तात्रेयांचं जन्मस्थान. श्री दत्त शिखर संस्थान येथे परमपूजनीय परिव्राजकाचार्य महंत मधुसूदनजी भारती महाराज यांचे हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली. देवाधिदेव दत्तात्रेय यांच्याबद्दलची श्री माहूर क्षेत्रीची जी कथा आहे ती या प्रकारे. अत्री आणि अनुसया हे प्रभू दत्तात्रेयांचे आई वडील. देवी अनुसया ही अत्यंत पतिनिष्ठ म्हणून तिन्ही लोकांमध्ये अनुसयाच्या पातिव्रत्याचे वृत्त हे कानी पडले होते. त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघांच्याही पत्नींना अनुसूयेच्या पातिव्रत्याबद्दल असूया निर्माण झाली होती. अनुसूयेचे पातिव्रत्य हनन करण्याची एक योजना आखली गेली आणि त्या योजनेनुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं भूतलावर आगमन झालं. ओम भवती भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही असा गजर अनुसूयेच्या आश्रमापुढे झाला. अनुसूयेने भिक्षा आणली, मात्र तिन्ही देवांनी तिचे पातिव्रत्य हनन करण्याचा प्रण रचला होता. त्यांनी त्यावेळी आई अनुसूयेला आम्हाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढावी अशी विनंती केली. यती जर दारावरून परत गेले, आपली आणि आपल्या पतीची सुद्धा नाचक्की होईल, म्हणून अनुसूयेने आपल्या शक्ती आणि सामर्थ्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे बालकामध्ये रूपांतर केले आणि बघता बघता हे तिन्ही देव बालक रूपी झाले आणि तदनंतर अनुसूयेने त्यांना यथेच्छ भोजन खाऊ घातले. अशी ही देवाधिदेव दत्तात्रेय यांची जन्मभूमी म्हणजे श्री दत्त शिखर संस्थान. श्री दत्त शिखर संस्थान येथे दरवर्षी नित्यनेमाने भारतवर्षातून अनेक भाविक भक्त येत असतात. सुमारे 6 ते 7 लाखांपर्यंत हा 7 दिवसातला भाविकांचा ओघ असतो. या ठिकाणी आजही गादी परंपरा ही अस्तित्वामध्ये आहे. परमपूजनीय परिव्राजकाचार्य महंत मधुसूदनजी भारती महाराज हे सध्या या गादीवर विराजमान आहेत. त्यांचेच हस्ते प्रभू दत्तात्रेयांच्या तीर्थाची स्थापना करण्यात आली आणि 11 डिसेंबर रोजी प्रभू दत्तात्रेयांचा जन्म म्हणजेच दत्तात्रेय जयंती साजरी करण्यात येणार आहे. यासाठी विश्वस्त मंडळाने आणि शासकीय कार्यालयांनी सुद्धा श्री क्षेत्र माहूर येथे अनेक आढावा बैठकींचे आयोजन करून 6 ते 7 लाख भाविकांचा ओघ, माहूरकडे येणारा ओघ आणि त्यांची व्यवस्था या संबंधी अनेक आढावा बैठकींचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विदर्भ न्यूजला शासकीय विश्वस्त असलेले माहूर नगरीचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी माहिती दिली. दत्त शिखर संस्थानचे शासकीय विश्वस्त आणि माहूर नगरीचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करून हे विचारणार आहोत की येत्या दत्त जयंतीचा हा जो कार्यक्रम साधारणतः 5 तारखेपासून सुरुवात होतो आहे तो कसा आणि कुठल्या प्रकारे आहे आणि दत्त जयंतीचा जो मुख्य उत्सव हा येत्या 11 डिसेंबर रोजी होऊ घातलेला आहे तो कसा आहे. नमस्कार, मी सिद्धेश्वर वरणगावकर, तहसीलदार माहूर, श्री दत्तात्रेय शिखर संस्थान येथे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. दिनांक 10, 11 आणि 12 असे 3 दिवस दत्त शिखर येथे श्री दत्तात्रेय दत्त जयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मनवला जाणार आहे आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून इतरही राज्यातून भाविक जे आहेत हे या प्रसंगी माहूर येथे येत असतात. तर या ठिकाणी आपण त्यांच्या निवासाची, राहण्याची, पार्किंगची सर्व प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि दत्तजन्म जो आहे हा दिनांक 11 डिसेंबर रोजी आहे. तर त्या दिवशी या ठिकाणी खूप मोठी गर्दी आणि मोठा उत्सव असतो. तर त्या दृष्टीने प्रशासनाने भाविक भक्तांची सर्व व्यवस्था लागावी म्हणून आपलं नियोजन केलेलं आहे. एक आम्ही आढावा सभा पार पाडलेली आहे आणि दुसरी आढावा सभा दिनांक 5 डिसेंबर रोजी ठेवण्यात आलेली आहे. त्याला माहूर शहरातील तसेच तालुक्यातील जे सर्व विभाग प्रमुख आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि या दत्त जन्म यात्रेचं जे नियोजन आहे हे आम्ही यशस्वीपणे पार पाडणार आहे आणि प्रशासन आपली भूमिका चोखपणे बजावणार. साधारणतः किती वर्षापासून आपण पाहतो आहे की या दत्त जयंतीच्या दिवशी माहूरगड येथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही किती असते. माहूरगड येथे दत्त जयंतीसाठी साधारणतः 5 ते 5.5 लाख भाविक दाखल होत असतात. यांच्यासाठी प्रवासाची जी व्यवस्था असते, त्यांच्या गाडीची पार्किंगची जी व्यवस्था ती कुठे आणि कशी केल्या गेलेली आहे आणि त्यांच्यासाठी वरती गडावरती येण्याची व्यवस्था काय आहे.
जे भाविक परगावातून आपल्याकडे माहूरमध्ये दाखल होतात तर त्यांची आपण पार्किंग प्लेस म्हणजे पेट्रोल पंपाच्या समोर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी आपले खाजगी चारचाकी वाहन जे आहे ते तिथे ठेवायचे आहे आणि एस टी बसमध्ये बसून गडावर यायचं आहे. तर त्या दृष्टीने गडावर पार्किंगची व्यवस्था जास्त नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही. आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने म्हणजे पोलीस प्रशासनाने यासाठी कुठली तयारी केलेली आहे त्या म्हणजे हे सगळं 5 तारखेला आपल्याला पोलीस प्रशासनसुद्धा या प्रसंगात आपली भूमिका जी आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडतो. महिला आणि पुरुष बंदोबस्त सुमारे 650 इतका त्यांनी मागवलेला आहे. महिला बंदोबस्तसुद्धा मोठ्या प्रमाणात असतो आणि कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही. त्याचप्रमाणे खिसे कापूसारख्या किंवा महत्त्वाच्या मौल्यवान ऐवज चोरीला जाण्यासारख्या घटना घडणार नाही याकडे त्यांनी लक्ष ठेवलेलं असतं. अत्री अनुसया शिखर आणि दत्त शिखर ह्या दोन्ही ठिकाणी भाविकांची गर्दी होत असल्यामुळे 10, 11 आणि 12 डिसेंबर रोजी संपूर्ण माहूरगड हे भाविकांच्या गर्दीने फुलून जाणार आहे. त्यासाठी शासकीय, निमशासकीय तसेच सरकारी यंत्रणा फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत झालेली आहे. श्री दत्त शिखर संस्थान येथे मंगळवारी घटस्थापना करण्यात आली तर रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी पहिल्या पालखीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दुसरी पालखी, मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी तिसरी पालखी आणि बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी चौथी पालखी आणि याच दिवशी दत्त जन्माचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी 5वी पालखी आणि पौर्णिमेचा भंडारा आयोजित करण्यात आलेला आहे. शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी दह्यांडी आणि शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी काकडा आरतीने या संपूर्ण सोहळ्याची सांगता करण्यात येणार असल्याचे दत्त शिखर संस्थांच्या वतीने विदर्भ न्यूजला सांगण्यात आले. तर आपण बघितलं प्रभू दत्तात्रयांचं हे खास जन्मस्थान आणि या ठिकाणची महिमा अपार आहे. अनेक भक्त येथे संपूर्ण भारतवर्षातून दत्त जयंतीच्या निमित्ताने आणि तसेही वर्षभर येत असतात आणि आपली भक्तांची मनोकामना ही येथे पूर्ण होत असते. यामुळे ही दत्त जयंती येणाऱ्या दत्त जयंतीला शासनातर्फे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था ही भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. भारतवर्षातल्या असंख्य भाविकांनी या दत्त जयंतीला येथे येऊन दत्तदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा विश्वस्तांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन राहुल टेकाडेसोबत प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा दत्त जयंतीचा हा खास संपादकीय वृत्तांत. माहूर येथून संजय घोगरे, राजू दराडे व विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा वृत्तांत.